नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण भाताचीच म्हणजे तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आपण तांदूळ कुठलाही वापरू शकतो। हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ जर अर्धा तास भिजवून ठेवला तरी चालतो, त्यामुळे भात छान मऊ होतो। पण मी ही झटपट व्हावं म्हणून लगेच करते। हा धुवून घेतलेला तांदूळ आता कुकरमध्ये घालायचा आहे। भात छान मऊ शिजवायचा आहे। आपण जो भात शिजवतो त्यापेक्षा थोडासा गचका म्हणजे जास्त पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। तर मी अर्धी वाटीच तांदूळ आहे तरी 1 ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप घालते। तूप घातल्यामुळे भात मऊ शिजतो छान। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला आता 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आपल्या 3 शिट्ट्या झाल्यात। आपला भातही छान शिजलाय। हा भात थोडासा कमी मऊ झालाय, यापेक्षाही जास्त मऊ झाला तरी चालतो, म्हणजे थोडंसं पाणी जास्त घालायचं। हे आता स्मॅश करून घ्यायचं आहे चांगलं। आता हा मोकळा झाला त्यामुळे यात थोडंसं दूध घालून हे छान स्मॅश करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे। आता हे छान स्मॅश करून झाले। आता यात 4 चमचे साखर आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। पाव चमचा वेलची पावडर, थोडीशी चारोळी, काजू बदामाचे काप आणि किसून घेतलेलं खोबरं अर्धी वाटी। आवडत असल्यास खोबरं घालायचं, नसेल आवडत नाही घातलं तरी चालतं। आणि गरजेनुसार दूध घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध आणि पाणी हेही थोडं थोडं वापरलं तरी चालतं, समप्रमाणात वापरायचं। आणि आता याला उकळी काढून घ्यायची। त्यात 1 चमचा तूप मी वरतून घालते, त्यामुळे चव छान येते। हे छान मिक्स करून उकळी काढून घ्यायची। आपली खीर तयार आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।